राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आणि पीक विम्याची वाट पाहत असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आणि नमोचा हप्ता एकत्रितपणे आजपासून विस्तार सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आताच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून पीक विम्याचे पैसे आणि नमोचा हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा कालच या नमोच्या हप्त्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी कालच बँकांकडे पैसे सुद्धा पाठवण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आणि नमोचा हप्ता जमवण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीमधून सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला होता। तर तो निर्णय म्हणजे शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आणि नमोचा हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये या अगोदर नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 4 महिन्यांपूर्वी आलेला होता। आता 4 महिने पूर्ण होऊन सुद्धा गेलेले आहे। त्यामुळे आजपासून पुढील 3 दिवस सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। त्याचप्रमाणे पीक विम्याचे पैसे काही शेतकरी बांधवांना अजून मिळालेले नव्हते, त्यामुळे त्या शेतकरी बांधवांना आजपासून पुढील 3 दिवस या नमोच्या 7व्या हप्त्यासोबत पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। एकंदरीत सर्व पात्र शेतकरी बांधवांना आज 2 योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा मिळणार आहेत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपले बँक खाते तपासायचे आहे, कारण आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून हे पैसे जमवण्यास सुरुवात होईल। ते रात्री 9 वाजेपर्यंत हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून विस्तार सुद्धा होणार आहेत। जर तुम्हाला आज पैसे आले नाही तर तुम्हाला उद्या पैसे येणार आहेत, कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 12 जिल्ह्यांमध्ये आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून तर ते उद्या रात्री 12 वाजेपर्यंत या 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे आणि नमोचा हप्ता विस्तार करणे शक्य होणार नाही। त्यामुळे या 12 जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या म्हणजेच प्रमुख 2 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 2 दिवसांमध्ये 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे, परंतु आज एकाच दिवशी सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे येणार नाहीत, कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर सुद्धा होतच असतात। म्हणजेच आधार कार्डच्या डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे तुम्हाला सुद्धा मिळत असतात आणि या डीबीटीची लिमिट एका वेळेस फक्त 35 लाख शेतकरी बांधवांची आहे। त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्यासाठी प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यांमधील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। आणि अजून एक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, ती बातमी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केला नसेल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजणार आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये आज की उद्या की परवा पैसे येणार आहे। त्याची संपूर्ण माहिती अगदी काही मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे काही मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणत्या पिकासाठी किती पीक विमा वाटप होईल, म्हणजे शेतकरी बांधवांनो, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांना समान पीक विमा मिळणार नाही। काही शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा
वाटप होईल, तर काही शेतकरी बांधवांना कमी पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। म्हणजेच या पीक विम्याचे पैसे तुमच्या पिकांनुसार वाटप होतील। ज्या पिकाचं जास्त नुकसान झालेलं असेल अशा पिकांसाठी जास्त पीक विमा, त्यासोबत शेतकरी बांधवांना त्या पिकाला जर जास्त खर्च लागलेला असेल तर त्या पिकाला सुद्धा जास्त पीक विमा मिळणार आहे। म्हणजेच सोयाबीन पिकासाठी 58,000 रुपये, कापाशी पिकासाठी 60,000 रुपये आणि जे उर्वरित पिके आहेत तर अशा पिकांसाठी 40 ते 42,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। परंतु काही शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम कशामुळे वाटप होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा फक्त एका वर्षाचा नाही, तर हा पीक विमा टोटल मिळून 3 वर्षांचा आहे। म्हणजेच 2024, 23 आणि 22 या 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे वाटप होत आहे। त्यामुळे याची रक्कम 100% मोठी असणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, सरासरी एका वर्षाला 15,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। एकत्रित 3 वर्षांचे 45,000 रुपये तुम्हाला सुद्धा वाटप होणार आहे। बघा या 12 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुद्धा पडलेला होता। विजांच्या कडकडासह 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे सुद्धा वाहिलेले होते। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला होता। या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नदी नाल्यांना पूर सुद्धा आलेले होते। त्याचप्रमाणे भरपूर शेतकरी बांधवांचे पाण्याखाली पीक सुद्धा गेलेले होते। त्यामुळे या 12 जिल्ह्यांमध्ये जास्त पीक विमा वाटप होईल। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे। कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त याच 12 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा वाटप होणार आहे। उर्वरित 24 जिल्ह्यांमध्ये कमी पीक विमा वाटप सुद्धा होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा पाहायचं आहे की तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी आहे का। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला जास्त पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या पीक विम्याचे पैसे मागच्या 10 ते 12 दिवसांपासून तुमच्या खात्यामध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली होती। परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून फक्त 2च दिवस या पीक विम्याचे पैसे वाटप झाले। त्यानंतर कोणत्याही शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, 2 दिवसांमध्ये 52 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे वाटप करणं शक्य होत नसतं। त्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांना मागच्या काही दिवसांमध्ये या पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते। त्यामुळे शेतकरी बांधवांना, ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते त्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु कोणत्या पिकासाठी किती पीक विमा आणि शेतकरी बांधवांनो, नमोदचा 7वा हप्ता आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहे आणि पीक विम्याचे पैसे ज्या 12 जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहेत, तर 12 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची यादी सुद्धा वाचून दाखवतो। आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणत्या पिकांसाठी किती पीक विमा वाटप होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कापूस पिकासाठी 63,000 रुपये म्हणजेच 3 वर्षांचा कापूस पिकाचा हा पीक विमा वाटप होणार आहे। त्यासोबत सोयाबीन पिकासाठी सरासरी 58,000 रुपये 3 वर्षांचा सोयाबीनचा पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। त्यासोबत केळी पीक, आंबे पीक, द्राक्ष पीक, पपई असेल अशा पिकांसाठी जास्त प्रमाणात पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। परंतु याच्यामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, तूर असेल, मूग असेल, भुईमुगाच्या शेंगा असेल अशा कमी खर्चिक पिकांसाठी कमी पीक विमा वाटप सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण कोणत्या पिकांसाठी किती पीक विमा वाटप होईल याची माहिती बघितली आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळी पेपरला बातमी आलेली होती की उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होतील आणि त्या शेतकरी बांधवांना आज सर्वात अगोदर नमोदचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होऊन जाईल। म्हणजेच एकंदरीत 12 जिल्ह्यांना आज प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। त्यामुळे 12 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, या 12 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा नियमांमध्ये बसत आहेत का, तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं
आहे। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार होतील, नमोचा हप्ता सुद्धा विस्तार होईल। बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते विस्तार झालेले आहेत। म्हणजेच एकंदरीत 6 हप्त्यांचे 12,000 रुपये राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांना मिळाले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना नमोच्या हप्त्यांपैकी काही हप्त्यांचे पैसे मिळालेले असतील, काही हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा तुम्हाला हप्त्यांचे पैसेच आलेले नसतील, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्व हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। त्यासोबत नमोचा 7 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु याच्यासाठी महत्त्वाचं एक काम करायचं आहे, त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आणि नमोचे हप्ते विस्तार होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना, सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आणि नमोचा हप्ता मिळणार नाही। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच नमोचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे वाटप होतील। तर हे नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। तुम्ही सुद्धा या नियमांमध्ये बसत आहेत का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला नमोचा 7वा हप्ता मिळवायचा असेल तर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असायला पाहिजे, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी वाहन नसायला पाहिजे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर चालणार आहे, परंतु ट्रक असेल, पॉकलेन असेल, जेसीबी असेल, हायवा असेल यांसारखी महागडी वाहने असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे नमोचा हप्ता विस्तार होणार नाही। त्यासोबत तुमच्या घरामधील एखादी व्यक्ती म्हणजेच तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, तुमची सून असेल तर ते सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी सुद्धा नसायला पाहिजे। एकंदरीत तुमच्या घरामधील कोणताही व्यक्ती सरकारी उद्योगावरती कामाला नसावा, सरकारी पेन्शन घेत नसावा, तरच मला याचा लाभ सुद्धा मिळणार आहे। बघा आता तुम्हाला काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत। आता आपण थेट 12 जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात। म्हणजेच या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमोचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 12 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सुद्धा बंद करायचा नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, 12 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही बँकांची यादी सुद्धा पाहायची आहे, कारण याच प्रमुख बँकेमध्ये पैसे येतील, दुसऱ्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। कारण या 12 बँका राष्ट्रीयकृत असणाऱ्या बँका आहेत, त्यामुळे सर्वात अगोदर या बँकांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेले आहे। म्हणजेच एकंदरीत 12 बँकांची यादी आणि 12 जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात। परंतु 12 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी पाहण्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असतील अशा शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। तरी कोणकोणती कामे करायची होते किंवा कोणकोणती कामे अगोदरपासून केलेली असावेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला सुद्धा लगेच सांगतो। त्यानंतर जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघून घ्यात। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचं 2022 मध्ये पावसामुळे, अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं तर त्यावेळेस तुम्ही सुद्धा तुमच्या पिकाचा पंचनामा केलेला असावा। त्या पिकासाठी ए पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी। जर तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल, ए पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला नमोचा 7वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असावेत। जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी नसाल तर तुम्हाला नमोचा हप्ता विस्तार होणार नाही, कारण जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, नोंदणीकृत आहेत, अशा शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता विस्तार होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला महत्त्वाचं एक काम करायचं होतं, ते काम सुद्धा केलेलं असावं। त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून बँकेमध्ये सुद्धा येणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे। जर तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं असेल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे आणि नमोचा हप्ता येणार आहे, अन्यथा नमोचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे येणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण सर्व माहिती पाहिलेली आहे। आता आपण 12 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर परभणी जिल्हा, बीड जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सातारा जिल्हा, अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा। बघा या
या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमोचा हप्ता येईल, कारण नमोचा 6वा हप्ता या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर आलेला होता। त्यामुळे नमोचा 7वा हप्ता सुद्धा या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर येईल, अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। परंतु तुम्हाला सांगितलेल्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। बघा, SBI बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येतील, पोस्ट बँकेमध्ये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये सुद्धा सर्वात अगोदर पैसे येतील आणि दुसऱ्या सर्व बँकेमध्ये पैसे येतील। त्यामुळे काळजी करू नका, लवकरच पैसे जमा होतील।